चाललास? टाळ वाजवणार गौरी आणायला. नमस्कार मित्रांनो, कोकणच्या वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज गौरी आगमन आहे, म्हणजे आपल्याला गौरी आणायचं जायचं असतात उगवमध्ये. तर आता आपल्याला गौरी आणायला माझ्याबरोबर आहे. कोण आहे? कुठे जायचं आपल्याला? चला इकडे गौर आणि गौरी चाललो आता उगवमध्ये. जे उगवमध्ये आमची गौरी असतात पाठीमागून सर्व मंडळी येते. बाकी विचारला त्यांना काढलं. प्रत्येकाने प्रत्येकाच्या गौरी ठेवलेल्या असतात. मित्रांनो, इकडे आलोय उगवमध्ये आणि प्रत्येक जण पूजा अर्चा चालू आहे. प्रत्येक ठिकाणी पूजा करतात. इथे खाली वरती 2-3 ठिकाणी आपली पूजा चालू आहे. ते काम ते लेडीज लोक करून घेत आहेत. पूजा अर्चा तर झाले आणि आता आहे ना एक सक्रोबा असताना गौराई माता असते, तिला सजवण्याचं काम चालू आहे. आणि तिला आहे ना वरती पान बांधलं जातं. जे पान असतं ते रुईचं. बघू शकता 3 ठिकाणी सजवण्याचं काम चालू आहे. आणि वरती बघा इकडे सजवण्याचं काम चालू आहे. इथे परत इथे आता साडी घालायला सुरुवात केली. प्रत्येकाने साड्या घालायला सुरुवात केली. आता थोड्या वेळाने आपण निघून जाणार आहोत खाली. समोर दिसते ते गौर आहे माता आहे आणि इकडे आहे ना हिच्या हातामध्ये हा आहे सक्रोला. सर्वांचं झालंय आणि सर्व परतीच्या वाटेवर आहेत आणि सर्वांच्या गौरी झाल्यात. सुपा असतो, सुपामध्ये गौर निसवल्यानंतर सुपामध्ये ठेवून आपण घरी घेऊन जात असतो. आणि सर्व माणसं निघाली द्यायला बघू शकता. आणि गौराई नेसून आता घरी चाललोय आपण घेऊन गौराई मातेला. चौकास रस्ता खूप डेंजर आहे. चौकात रस्ता खूप डेंजर आहे. खड्डे मोठे खड्डे आहेत. ते रानात जाणारी पाय वाट आहे, खूप डेंजर आहे. पहिली गौर इथे जाणार. गौराई मातेचं घर आहे तिकडे ठेवून आल्यानंतर शेवटची आपली गौराई तिकडे येणार. आमच्या बुवा गावची बुवा भरपूर दिवसानं गाजून आलं. आपली गौराई माता आहे ना पूर्ण मातीची आहे आणि ती पूर्ण आहे. पूर्ण बोलतात ना मुकुट असं काय नाही, ती पूर्ण ती गौराई माता आहे आणि ती मातीची आहे. तिला आता साडी दागिने पूर्ण अलंकार चढवतील आणि त्यानंतर आता त्या कामाला लागल्या त्या महिला. गौराई मातेला बघू शकता नथ घालतायत. एकदम सुबक आणि सुंदर मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. नथ घालून झाली आणि आता बघू शकता
गौराई मातेचं आहे ना आंबेडा सजवायचा आहे, तर आंबेडा सजवण्यासाठी पण आता प्रयत्न करतायत. आता आंबेडा सजवतील. आंब्यामध्ये सुंदरसा पिवळ्या कलरचा गजरा घातलाय, खूप शुभक दिसतंय. हातामध्ये हिरव्या बांगड्या, मस्तपैकी गजरा दिसतंय सुंदर. आणि हे बघा कसं सेंदूर लावण्यात येत आहे. हे आहे देवीचं नैवेद्य, भाकरी आणि डाळची भाजी. आणि इकडे भाकरी शेकायला टाकलंय. फायनल बघूसुद्धा गौराई मातेचा नैवेद्य आलाय. तांदळाची भाकरी आणि दाळची भाजी. आता नैवेद्य आई दाखवते आणि थोड्या टायमान आपल्याला नैवेद्य खायला मिळणार आहे. तोपर्यंत थोडीशी वाट बघावी लागणार. खूप टेस्टी आणि सुंदर नैवेद्य लागतो. घरी बनवतो पण त्यापेक्षा आजचा नैवेद्य खूपच छान छान आणि सुंदर लागतो. जरा कमी खा. तू एकटीच घेऊन बसले पुढ्यात. हे बाय आल्या त्या भाकऱ्या. ही भाजी इकडे बघा प्रसादी आहेत. भाकरी, दाळची भाजी वाटण्याचं काम चालू आहे. आणि हे आता आपल्याला खायला भेटणार आहे. रियांश घे ते घे घे. हा रियांशने घेतले आता खायला. अंचुकनी पण घेतली. अंचुकनी घेतली. कौचून चला सर्वांना वाटायला येणार ते खाऊन घेऊया आपण. बुवा कशी आहे प्रसाद? कशी आहे भाजी? कसली आहे? दाळची. थोडं भाकऱ्या खातात. गौरी मातेचं आगमन झालंय. तिथे चाललोय. तिथे पारंपरिक पद्धतीने नाचतात. काय नाचणार आहे? डंकटगड. डंकटगड नाचणार आहे. इकडे निघाले. नाही नाही कट नाही कोणी दिला. नाही नाही हे सचिन कट नाही कोणी दिलाय. मेंढीकोटचा गेम रंगलाय.
दुसरे वर्णन माझे जन्म दिला त्या माय इतिहासताई दुसरे वर्णन माझे जादू जनाच्या पायी आणि चौथे वर्णन माझे बसलेल्या त्या रसिकांच्या ठाये शाम को भी लेता हूँ शाम को भी लेता हूँ सीना भरे तो रात को भी लेता हूँ अगर बुरा मत मानो मेरे भाई और बहनों सुबह शाम मैं भगवान का नाम ले सकाळी पितो संध्याकाळी पितो रात्री तर पितो पण वाईट वाटून घेऊ नका सकाळ संध्याकाळी ढोल सणेच्या तालावारे गणराया माझा रे ढोल सणेच्या तालावारे गणराया माझा व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल नवीन सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.